नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर अलीकडेच गांधी मंडेला या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच तेनजिन ग्यात्सो यांना गांधी मंडेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तेनजिन ग्यात्सो यांना आपण 14वे दलाई लामा या नावाने ओळखतो. आणि पाहता हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कधी सुरू करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार 2019 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आणि कोणाद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो? तर गांधी मंडेला फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 53व्या इफ्फी चित्रपट महोत्सवात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? कोणता पुरस्कार आहे? इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर. आणि या पुरस्काराने कोनिदेल शिवशंकर वरप्रसाद यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता हे कोनिदेल शिवशंकर वरप्रसाद कोण आहेत? तर पाहता इमेजमध्ये, तर चिरंजीवी यांचं नाव कोनिदेल शिवशंकर वरप्रसाद आहे आणि यांना आता 53व्या चित्रपट महोत्सवात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आपण आता थोडक्यात चिरंजीवी यांच्याविषयी सुद्धा माहिती पाहूया. तर चिरंजीवी एक चित्रपट अभिनेते तसेच चित्रपट निर्माता देखील आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 150हून अधिक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. आणि त्यांनी 1978 मध्ये पुन्हा धिरल्लू या चित्रपटातून पदार्पण केलेलं आहे. आणि तसेच त्यांना आतापर्यंत 10 फिल्मफेअर आणि 4 नंदी पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आणि भारत सरकारने सुद्धा त्यांना 2006 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आणि आता हे जे चिरंजीवी आहेत यांनी 2008 मध्ये एक पक्ष सुद्धा स्थापन केला होता आणि त्या पक्षाचं नाव काय होतं? तर प्रजा राज्यम पार्टी असं त्या पक्षाचं नाव होतं. आणि पाहता यादी आपण पाहिलेलं आहे 53व्या इफ्फी चित्रपट महोत्सवात सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर कार्लोस स्वारा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील 18 वर्षे मतदानाचे वय हे भेदभावपूर्ण असल्याचा निर्णय दिला आहे? तर नुकताच आता असा निर्णय न्यूझीलंड देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि आता या सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार 16 ते 17 वर्ष वयातील किशोरवयीन मुलांना मतदानाचा अधिकार न देणे म्हणजे त्यांच्याशी भेदभाव करण्यासारखे आहे, असे त्यांनी या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. मग आपल्याला इथे एक छोटासा प्रश्न पडतो की मग 15 वर्षाच्या असलेल्या किशोरवयीन मुलासोबत हा भेदभाव का नाही? तर पहा, न्यूझीलंडमध्ये एक कायदा आहे आणि त्याचं नाव काय आहे? तर बिल ऑफ राईट्स असं त्या कायद्याचं नाव आहे. आणि या कायद्यानुसार 16 वर्षांचे झाल्यावर वयाच्या भेदभावापासून मुक्त होण्याचा अधिकार न्यूझीलंडमध्ये देण्यात आलेला आहे. त्यासाठीच न्यूझीलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की 16 ते 17 वर्षे वयातील किशोरवयीन मुलांना मतदानाचा अधिकार न देणे म्हणजे त्यांच्याशी भेदभाव करण्यासारखे आहे. मग आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर न्यूझीलंड या देशामध्ये मतदानाचे वय 16 वर्ष करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. बरं, मग आता जगामध्ये असे कोणकोणते देश आहेत की ते वयाच्या 16व्या वर्षीपासून मतदानाचा अधिकार मिळतो? तर नोट करून घ्या. जर्सी, माल्टा, ऑस्ट्रिया, ब्राझील, क्युबा, इक्वेडोर, ग्वेर्नसे, निकाराग्वा आणि स्कॉटलँड या देशामध्ये मतदानाचा अधिकार हा 16व्या वर्षीपासून मिळतो. आणि भारतामध्ये मतदानाच्या अधिकाराविषयी काय तरतूद आहे? तर पहा, भारतामध्ये सुरुवातीला मतदानाचा अधिकार हा 21 वर्ष आणि त्या पुढील व्यक्तींना मिळत असे. पण नंतर 1988 मध्ये 61व्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. GPAIच्या 2022-23 सत्रासाठीचे अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळाले आहे? तर आता या GPAIच्या 2022-23 सत्रासाठीचे अध्यक्षपद हे आपल्या भारताला मिळालेलं आहे. आणि नुकतंच आता GPAI या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये भारताला पहिल्या पसंतीची 2/3 मते मिळालेली आहेत. आणि भारताने या संघटनेचं अध्यक्षपद सध्या अध्यक्ष असलेल्या फ्रान्सकडून स्वीकारलेलं आहे. आणि पहा, आता ही जी GPAI आहे याचं फुल फॉर्म परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर नोट करून घ्या, GPAI म्हणजे काय? तर ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 15 जून 2020 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि एकूण 25 देश
हे या संस्थेचे सदस्य आहेत. आणि तसेच आपला भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य देश आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता या संघटनेच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येत आहे की ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित संघटना आहे. मग आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी एक महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने भारताने 2035 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत 967 अब्ज अमेरिकन डॉलर जोडण्याचे लक्ष्य ठेवलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, एक एक पॉईंट नोट करून घ्या. येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर तुम्हाला निश्चितच एक क्वेश्चन पाहण्यास मिळेल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर खालीलपैकी कोणता खेळाडू ATP रँकिंगमध्ये प्रथम स्थान मिळवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. तर आता नुकतेच कार्लोस अल्कराज हे ATP रँकिंगमध्ये प्रथम स्थान मिळवणारे सर्वात कमी वयाचे खेळाडू ठरलेले आहेत. आणि आता जे कार्लोस अल्कराज आहेत हे कोणत्या देशाचे टेनिस खेळाडू आहेत, तर हे स्पेन या देशाचे टेनिस खेळाडू आहेत. आणि आता यंदाचा टेनिस हंगाम 5 डिसेंबरला संपणार आहे. आणि त्यावेळी कार्लोस अल्कराज यांचे वय किती असणार आहे, तर 19 वर्ष 214 दिवस इतकं त्यावेळेस त्यांचं वय असेल. आणि ते ATP रँकिंगमध्ये प्रथम स्थान मिळवणारे सर्वात कमी वयाचे खेळाडू बनलेले आहेत. आणि यांच्या आधी ATP रँकिंगमध्ये प्रथम स्थान मिळवणारे सर्वात कमी वयाचे खेळाडू कोण होते, तर ऑस्ट्रेलियाचे लेटन हेविट हे होते. आणि त्यांचं त्यावेळेस वय किती होतं, तर 20 वर्षे इतकं त्यांचं वय होतं. आणि आता हे जे कार्लोस अल्कराज आहेत यांनी यावर्षी US ओपनचं सुद्धा विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि US ओपन जिंकणारे ते दुसरे सर्वात तरुण पुरुष खेळाडू ठरलेले होते. तर ठीक आहे, एवढ्या बाबी यांच्याविषयी तुम्हाला लक्षात आल्या असतील. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणत्या राज्यात ईशान्येतील पहिल्या युनानी औषध प्रादेशिक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तर आता ईशान्येतील पहिल्या युनानी औषध प्रादेशिक केंद्राची स्थापना ही आसाम या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे, तर केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या औषध केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि हे युनानी औषध केंद्र एकूण 3.5 एकरवर पसरलेलं आहे. आणि याच्या निर्मितीसाठी एकूण 48 कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, आता हे जे आयुष मंत्रालय आहे याची स्थापना 9 नोव्हेंबर 2014 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि आपण आता इथं आसाम या राज्याविषयी बोलत आहोत. तर आसाम या राज्याला किती देशाच्या सीमा संलग्न आहेत, तर 2 देशाच्या सीमा संलग्न आहेत. आणि ते देश कोणते, तर भूतान आणि बांगलादेश या 2 देशाच्या सीमा आसाम या राज्याशी संलग्न आहेत. आणि आसामचे राज्यपाल कोण आहेत, तर जगदीश मुखी हे राज्यपाल आहेत. आणि हेमंत बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. आणि आसाममध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत, तर 5 नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि ते कोणकोणते, तर काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क आणि दिब्रू सेखवा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि आता हे जे काझीरंगा नॅशनल पार्क आहे हे एकसिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. 2022 साठीचा JCB साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे, तर आता 2022 साठीचा JCB साहित्य पुरस्कार हा खालिद जावेद यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि आता हे जे खालिद जावेद आहेत यांच्या कोणत्या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर द पॅराडाइज ऑफ फूड या कादंबरीसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि पहा, आता हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची स्थापना 2018 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि पहिला पुरस्कार बेन्यामिन यांना देण्यात आलेला आहे. आणि या पुरस्कारामध्ये बक्षीस स्वरूप म्हणून लेखकाला किती रोख रक्कम देण्यात येते, तर 25 लाख रुपये इतकी यामध्ये पुरस्कार स्वरूप रोख रक्कम देण्यात येते. आणि 2021 मध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता, तर 2021 मध्ये हा पुरस्कार मुकुंदन यांना देण्यात आलेला होता. आणि आता याबरोबरच काही महत्त्वाचे पुरस्कार आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, 2022 साठीचा बुकर पुरस्कार हा शेहान करुणा तिलका यांना देण्यात आलेला आहे. बोल्ट्समन पदक दीपक धर. 2022 साठीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार शरद कमल अचंता. ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार प्रोफेसर वेंकी रामकृष्णन. 2022 साठीचा कुलदीप नय्यर पत्रकारिता पुरस्कार आरफा खानम शेरवानी. एजुथाचन पुरस्कार सेतु माधवन. फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वार पुरस्काराने एडवर्ड कॅनेडी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि ग्लोबल गोलकीपर पुरस्कार हा उर्सुला वान डेर लेन यांना मिळालेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणत्या देशाला मागे टाकून भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनला आहे, तर आता पोलादाच्या उत्पादनामध्ये भारताने जपान या देशाला मागे टाकलेला आहे. आणि आता भारत जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनलेला आहे. मग आता जगातील पहिला सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश कोणता आहे, तर चीन हा देश आहे. आणि चीनचा जगातील पोलाद उत्पादनामध्ये
57% इतका हिस्सा आहे. आणि याआधी 2015 मध्ये भारताने अमेरिका या देशाला मागे टाकून तिसरं स्थान मिळवलं होतं आणि आता जपान या देशाला मागे टाकून भारताने दुसरे स्थान मिळवलेलं आहे. आणि याबरोबरच आता वर्ल्ड स्टील असोसिएशन 2021च्या रिपोर्टनुसार देशांची क्रमवारी सुद्धा नोट करून घ्या. तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर चीन आहे, दुसऱ्या क्रमांकावर भारत, तिसऱ्यावर जपान, चौथ्यावर US आणि पाचव्या क्रमांकावर रशिया हा देश आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडेच प्रकाशित झालेल्या द वर्ल्ड अ फॅमिली हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आता हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक सायमन सेबॅग मॉन्टेफिअर आहेत. लक्षात राहू द्या, द वर्ल्ड अ फॅमिली हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक सायमन सेबॅग मॉन्टेफिअर आहेत. आणि तसेच याआधी सुद्धा काही महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया आपण. तर पहा, शेन वॉटसन यांचं विनिंग द इनर बॅटल, बिमल जालान यांचं फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स, साहिल सेठ यांचं अ कन्फ्युज्ड माइंड स्टोरी, शशी थरूर यांचं आंबेडकर अ लाईफ, एलेन प्रगर यांचं डेंजरस अर्थ, स्टीफन बार्कर यांचं लॉयन ऑफ द स्काईज, दीप्ती नवल यांचं अ कंट्री कॉल्ड चाइल्डहुड अ मेमोरी आणि वायोला डेव्हिस यांचं फाइंडिंग मी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामेंग हायड्रो पॉवर स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर आता हे जे कामेंग हायड्रो पॉवर स्टेशन आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर आता हे जे कामेंग हायड्रो पॉवर स्टेशन आहे हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. आणि आता या हायड्रो पॉवर स्टेशनची वीज निर्मिती क्षमता किती आहे? तर 600 मेगावॅट इतकी याची वीज निर्मिती क्षमता आहे. आणि तसेच हा ईशान्येतील 6वा जलविद्युत प्रकल्प ठरलेला आहे. आणि या हायड्रो पॉवर स्टेशनची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे? तर निप्को लिमिटेड या कंपनीने याची निर्मिती केलेली आहे. आणि निप्को लिमिटेडद्वारे राबविण्यात आलेला हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. आणि याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील पहिल्या ग्रीनफील्ड विमानतळ डोनी पोलो विमानतळाचे सुद्धा उद्घाटन केलेलं आहे. आणि आता अरुणाचल प्रदेशची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर अरुणाचल प्रदेशची स्थापना 1986 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि स्थापनेनुसार अरुणाचल प्रदेश हे कितवं राज्य होतं? तर 24वं राज्य होतं. आणि आता अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? तर ब्रिगेडियर BD मिश्रा हे राज्यपाल आहेत आणि पेमा खांडू हे मुख्यमंत्री आहेत. आणि अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये 2 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर नामदफा नॅशनल पार्क आणि मोलिंग नॅशनल पार्क हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर अलीकडेच केंद्र सरकारने RBIच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर नुकतीच आता केंद्र सरकारने RBIच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून विवेक जोशी यांची नियुक्ती केलेली आहे. आणि आता हे जे विवेक जोशी आहेत यांची याआधी 1 नोव्हेंबर पासून वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागाचे सचिव म्हणून देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि तसेच ते 2019 पासून गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त म्हणून देखील कार्य करत आहेत. आणि आता याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, महाराष्ट्र राज्य कोणत्या देशाच्या मदतीने मधुमेहमुक्त महाराष्ट्र हा प्रकल्प राबवणार आहे? तर महाराष्ट्र राज्याद्वारे डेन्मार्क देशाच्या मदतीने मधुमेहमुक्त महाराष्ट्र हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आणि आता 2021-22 साठीचा राष्ट्रीय स्वच्छ शाळा पुरस्कार किती शाळांना प्रदान करण्यात आलेला आहे? तर आता हा राष्ट्रीय स्वच्छ शाळा पुरस्कार हा 39 शाळांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि पहा, मॉर्गन स्टॅनलेच्या मते कोणत्या वर्षापर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? तर आता मॉर्गन स्टॅनलेच्या मते भारत हा 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आणि आता या फिफा विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोणाद्वारे करण्यात येत आहे? तर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे फिफा विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. आणि आता अलीकडेच PM गतिशक्ती मल्टी मॉडेल जलमार्ग शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर ही परिषद वाराणसी या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, आशिया कप टेबल टेनिसमध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.